राहुल गांधींच्या टार्गेटवर आता E20. दाल में कुछ काला नहीं, पूरी दाल ही काली है. E20 मुळे स्कूटर कार खराब होतात. ये बहुत बड़ा इशू है. दाल में कुछ काला है. नीट पेपर फुटीच्या विरोधात सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे विरोधकांनी संसदेत नीट पेपर फुटीचा मुद्दा लावून धरल्यानं आंदोलनालाही अभूतपूर्व असं यश मिळालं. मात्र आता शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मुद्द्यानंतर राहुल गांधींनी E20चा मुद्दा हाती घेतलाय. E20 पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचा दावा करत स्वतः लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी डेमो दाखवलाय. राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ऐका. ये E20 का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है. नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है. बिकॉज दिस is destroying people's cars, destroying people's scooters, destroying people's lives, and literally is stealing directly from them. राहुल गांधींनी स्वतः E20 विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानं E20चा मुद्दा चांगलाच तापणार आहे. याआधी नागपुरात युवक काँग्रेसनं मंत्री नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन करत E20 विरोधात त्यांचा राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर आपच्या केजरीवालांनी पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा काढला. त्यामुळे आता विरोधक धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर गडकरींकडे आपला मोर्चा वळवणार असल्याची चर्चा. संसदेचा शेवटचा आठवडा नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसह E20च्या मुद्द्यावरून वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, बड़ा इशू है. साम टीव्ही न्यूज. दाल में कुछ काला है.